पात्र भाडेकरू, पात्र झोपडपट्टी धारक किंवा रहिवाशी जो तिथे भाडेकरू म्हणून राहत असेल किंवा ताबाधारक म्हणून राहत असेल, या सर्वांकरता त्यांनी कुठचे पुरावे 1995च्या अगोदरचे आणि आत्ताचे राखून ठेवले पाहिजे, शोधून ठेवले पाहिजे, याची माहिती आज देते. मित्रांनो, ज्यावेळेला आपण बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट विविध कलम, आता मी सांगत नाही त्या कलमांखाली होतं, त्यावेळेला माडा सर्वे करतो आणि माडा सर्वे करताना तुम्हाला तुमचे त्या घरातील तुम्ही राहत असल्याचे रहिवाशाचे पुरावे मागतो. मग तुम्ही भाडेकरू असाल किंवा ताबाधारक असाल. त्याचप्रमाणे SRA ज्यावेळेला तुम्ही तुमची झोपडी ही पात्र झोपडीधारक आहे का याकरता ते सर्वे करतात आणि पात्र झोपडीधारक म्हणून तो एक जी पावती देतात, ती पावती देत असताना तिथे तुमचे काय काय पुरावे तुम्ही जोडलेले आहेत किंवा तुम्हाला SRAचं घर मिळताना तुम्ही तिथे पात्र झोपडीधारक होण्याकरता तुम्ही काय काय पुरावे जोडता, हे फार महत्वाचं ठरतं. आणि हे पुरावे, त्यातले 2 पुरावे तर अगदी 2 ते 3 पुरावे तर लगेच सांगतो, कारण हे पुरावे साधारणतः प्रत्येकाकडे असतात तर तो खरा असेल तर. आणि करण्याच्या मागचं गणित पण आहे. पहिली गोष्ट ही की SRAचा झोपडीधारक हा थेट झोपडीतनं एका घरात जातो किंवा म्हाडामध्ये ज्यावेळेला जुन्या इमारतीच्या पुनर्बांधणी होते, पुनर्गठन होते, त्याचे रिडेव्हलपमेंट होते, त्यावेळेला एक घर जे 100 स्क्वेअर फूटचं असतं त्याला 405 मिनिमम समजा द्यायचं झालं तर त्या 405 वरचं गणित असतं. 2 FS असेल तर 405 म्हणजे त्या बिल्डरला 810 मिळणार. आता गंमत अशी की मालकाशी संगनमत करून 200 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये 4 तुकडे केले आणि 50-50चे 4 केले तर हे असं चावटपणा होऊ नये म्हणून एक वर्ष नक्की केलंय, ते म्हणजे 95च्या अगोदर तुम्ही वेगळे त्या खोलीमध्ये वेगळे राहत होता का, त्याकरताचे 2 कायदेशीर पुरावे आणि आत्ताचे पुरावे तुम्हाला सादर करावे लागतात. त्यातलं सर्वात प्रथम म्हणजे वीज बिल. तुमचं इलेक्ट्रिसिटीचं मीटर त्या खोलीचं वेगळं आहे का. तुम्ही म्हणता आम्ही 2 वेगळ्या खोलीत क्वालिफाईड, भाऊ बाजूला राहतात, तो वेगळ्या खोलीत जातो, मी वेगळ्या, गेले 40 वर्षापासून राहते, इलेक्ट्रिक मीटर वेगळं आहे का, पहिला भाग. किचन वेगळं आहे का, दुसरा भाग. आता किचनचं काही बिल नसतं पण इलेक्ट्रिक बिलचं मीटर असतं. त्यानंतर निवडणुकीची मतदार यादी असते. तुमचं वोटिंग, तुमचं मतदान तुमच्या खोलीतनं तुम्ही केलंय का. 95च्या वेळची रितसर एलिजिबल वोटर लिस्ट मिळू शकते BMC कडनं. तसं विजेचं बिल BHT कडनं किंवा ज्या टाटा म्हणा, अदानी जे काय ते देतात त्यांच्याकडे मिळतं, तसंच निवडणुकीचं मिळतं. मग याच्या पलीकडे पण काही पुरावे आहेत, कारण पूर्वी तर एक ठोस पुरावा होता रेशन कार्ड, पण आता रेशन कार्ड पुरावा म्हणून मानला जाते पण रेशन कार्ड लिहिला जातो. पण काय काय आहे तर अधिवास पत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट, त्याच्यात तुमचं नाव येतं, पत्ता येतो, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, कुठच्याही मान्यताप्राप्त सरकारी संस्थेने दिलेलं फोटो आयडेंटिटी प्रूफ, मृत्यू प्रमाणपत्र, डेथ सर्टिफिकेटमध्ये पत्ता असतो. सरकारी कार्यालयाकडनं तुम्हाला कुठचंही पत्र आलं असेल तर ते पत्र, LICची पॉलिसी ज्यात पत्ता असतो, MTNLचं बिल, पाण्याचं बिल, गॅसचं बिल, त्यानंतर कर निर्धारण करणारं असेसमेंट बिल, जर तुम्ही आता असेसमेंट प्रॉपर्टी प्रत्येकाच्या नावाने येते, असेसमेंट बिल, फोटो स्टॅम्प मारून बँकेने स्टॅम्प मारलेला असं पासबुक, राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक, फोटो आयडेंटिटी पाहिजे त्याच्यात. त्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे रेशन कार्ड,
नोंदणीकृत भाडे करार, ट्रायपार्टी अग्रीमेंट असेल, नोंदणीकृत भाडे करार ते एक्सेप्टेड आहे. न्यायालयीन समन्स आलं असेल, पॅन कार्ड, जन्माचं प्रमाणपत्र, तुमच्या घराच्या पत्त्यावरती पोस्टकार्ड वितरित झालं असेल किंवा एसआरएचं पात्र झोपडी असतात तर त्याची पावती, असे जे काही पुरावे आहेत की ज्या त्या घरात तुम्ही राहत होताचा पुरावा तुम्हाला सादर करता येत असेल तर ते तुम्हाला क्वालिफाईड टेनंट किंवा क्वालिफाईड एसआरएचं झोपडीधारक किंवा भाडेकरू किंवा ताबाधारक, म्हणजे रेंट रिसीट नाही असली तरी चालेल पण ताबाधारक म्हणून तुम्ही क्वालिफाईड होता. पण 2 पुरावे मिनिमम 95च्या अगोदरचे आणि 2 पुरावे आत्ताचे तुमच्या नावावर किंवा तुम्ही विकत घेतलं असेल त्याच्या नावावरती, ती खोली होती की नाही अस्तित्वात ते दाखवणं गरजेचं आहे. मला असं वाटतं कमी शब्दामध्ये पात्र कशाला आपण कसे करू शकाल याकरता काय काय कागदपत्र गोळा करायची हे मी तुम्हाला सांगितली. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल. तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.